राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस कलर प्रदान हा पुरस्कार प्राप्त करणारं सिक्कीम हे ठरलं देशातलं 15वं आणि ईशान्य भारतातलं 3रं राज्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रगतीच्या 51व्या बैठकीत रेल्वे, ऊर्जा आणि रस्ते क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 7 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला गेला आढावा. कर्नाटकमधल्या राजकीय घडामोडीत सिद्धरामय्या होणार मुख्यमंत्री पदावरून पायउतार, डी.के. शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब. अन्नदाता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचं प्रतिपादन. भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावर 1 ते 4 जून या कालावधीत नव्यानं चर्चेच्या फेऱ्या. अंतरिम कराराला अंतिम स्वरूप देण्याबाबत होणार निर्णय. आज होणारी विद्यापीठ सामायिक प्रवेश चाचणी 2026 अर्थात CUET UG परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी होणार. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली. राज्यातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. ईद उल अधानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्यपालांच्या देशबांधवांना शुभेच्छा. 8व्या इंडियन खुल्या पॅरा ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 74.82 मीटर लांब भाला फेकून भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलनं रचला नवा जागतिक विक्रम. म्युनिक इथे सुरू असलेल्या ISSF स्पर्धेत भारतीय नेमबाज ईशा सिंग हिची महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारामध्ये विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदकाची कमाई. आणि विदर्भासह मध्य आणि ईशान्य भारतामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी आसावरी